संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुंबईतल्या चेंबूरमध्ये आंदोलन सध्या सुरू आहे। आपण त्याचीही थेट दृश्य पाहतोय। हातामध्ये बॅनर घेऊन देशमुख हत्या प्रकरणी मुंबईमध्ये हे आंदोलन सध्या सुरू आहे। तर आपण पाहतोय बीड आणि परभणीमध्ये ज्या घटना घडल्या त्याचा निषेध करण्यासाठी त्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबईमध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। बॅनर घेऊन हातात बॅनर घेऊन निषेध मोर्चा हा काढण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, बीडमध्ये जी घटना घडली किंवा परभणीमध्ये जी घटना घडली त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाकडून हे आंदोलन करण्यात येत आहे, काय अपडेट? नक्कीच पाहायला गेलं तर बीडमध्ये आणि परभणीमध्ये जी घटना घडली त्यावरती जे आहे मराठा सकल मोर्चाकडून देखील आज चेंबूर येथे आंदोलन करण्यात येत आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे मराठा आंदोलक असतील हे आपल्याला चेंबूर या ठिकाणी जमा झालेले पाहायला मिळतं। त्यांची एकच मागणी जी आहे की लवकरात लवकर आरोपींना अटक करावं आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी देखील त्यांच्याकडून मागणी करण्यात येत आहे। आपण पाहायला गेलं तर कालच जे आहे बीडमध्ये मोठ्या संख्येने जे आहे काल मूक आंदोलन पार पडलं। त्यानंतर जे आहे त्याचं मुंबईत देखील त्याचे पडसाद आपल्याला उमटताना पाहायला मिळत आहे। आज चेंबूर येथे मोठ्या प्रमाणात जे आहे मुंबईत येथे मराठा सकल मोर्चाकडून जे आहे आंदोलन करण्यात येत आहे। त्यांची थेट ही मागणी आहे की लवकरात लवकर आरोपींवरती कारवाई करावी किंवा लवकरात लवकर जे आहे त्यांना अटक करून त्यांच्यावरती ठोस कारवाई करावी अशी देखील त्यांची मागणी आहे। कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आरोपींना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबईमध्ये चेंबूरमध्ये हे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे।